गुड मॉर्निंग. आज आपण दिनदर्शिका हा महत्वाचा घटक पाहणार आहोत. आता दिनदर्शिका पाहत असताना याच्यामधील तुम्हाला काही दिनविशेष पण माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला काही पहिल्यांदा दिनविशेष विचारतो. मला सांगा, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी असतो पहा? राष्ट्रीय युवक दिन सर्वसामान्यपणे वाटते जानेवारी महिन्यातला दिवस असतो. स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवक दिन आहे का कोणाला माहित? राष्ट्रीय युवक दिन असतो 12 जानेवारीला. बर, ठीक आहे. मकर संक्रांती कधी असते रे? कोणत्या तारखेला मकर संक्रांती? ते पण नाही माहित. बर, मकर संक्रांती 14 जानेवारी असते. त्यानंतर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. ठीक आहे. शिवजयंती 19 फेब्रुवारी. अगदी बरोबर, 19 फेब्रुवारी. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. बरोबर, 28 फेब्रुवारी. त्यानंतर जागतिक महिला दिन 8 मार्च. बरोबर, 8 मार्चला जागतिक महिला दिन. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. 7 एप्रिलला काय असतो? जागतिक आरोग्य दिन. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल. बरोबर, 14 एप्रिल. महाराष्ट्र दिन 1 मे. आणि महाराष्ट्र दिना दिवशी काय असतो? त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन 5 जून. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन की जो आपण शाळेमध्ये साजरा करतो 21 जून. बरोबर, 20 जून. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै. 11 जुलै. करेक्ट. लोकमान्य टिळक जयंती 23 जुलै. बघा, लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि जी जयंती आहे ती मात्र 23 जुलैला असते. क्रांती दिन 9 ऑगस्ट. बरोबर, 9 ऑगस्टला क्रांती दिन. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो. त्यानंतर शिक्षक दिन म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती की जी शाळेमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा करतो ती 5 सप्टेंबरला असते. आता महात्मा गांधी जयंती आणि त्या दिवशी ते असते 2 ऑक्टोबरला. महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर. 6 डिसेंबर. त्यानंतर बालदिन कधी असतो रे? जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन 14 नोव्हेंबर. बरोबर. आणि नाताळ ख्रिसमस नाताळ 25 डिसेंबर. अगदी बरोबर.
आता काही बेसिक माहिती अगोदर आपण पाहूया. आता या दिनदर्शिका घटकामध्ये आपण सामान्य वर्ष आणि दुसरं लीप वर्ष याविषयी माहिती पाहूया. लीप वर्ष. लीप वर्ष कशाला म्हणायचं रे? कोण सांगते मला? लीप वर्ष कशाला म्हणायचं? ज्या संख्येला चारने निश्चित भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणायचं. आता उदाहरणार्थ 2012 हे काय आहे? लीप वर्ष आहे. कारण आपल्याला 4ची कसोटी माहित आहे. शेवटची 2 अंकी संख्या याला 4 भाग जर गेला तर ते लीप वर्ष असतं. त्यानंतर 4 वर्षांना लीप वर्ष येणार आहे की नाही? 12 आणि 4 16 हे पण लीप वर्ष आहे. त्यानंतर 2020 हे पण काय आहे? लीप वर्ष आहे. 2024 हे लीप वर्ष आहे. त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे आता 2028 हे लीप वर्ष येणार. परंतु 2000 आहे का लीप वर्ष सांगा? आहे. आता याच्यामध्ये काही शतक जी साल आहेत त्यामध्ये समजा आपण 1500 घेतलं. 1500 लीप वर्ष आहे का नाही? हो. आहे. आता 1500ला बघा 7 सॉरी 7 नाही कितीनं पाहिजे आपल्याला 4 ना? 4 न बघा 4 त्रिक 12 3 वरून घेतला 0 4 7 28 वजाबाकी 2 वरून घेतला 0 आणि 4 पंचे 20 म्हणजे 1500 याला 4 निश्चित भाग जातोय. म्हणजे हे लीप वर्ष असायला पाहिजे परंतु हे लीप वर्ष नाही. कोण सांगतं याचं कारण काय? कारण शतकाची जी संख्या आहे त्याला 400 न भाग जायला पाहिजे तेव्हा ती लीप बरोबर वर्ष आहे. असते. ज्या सालाच्या शेवटी एकक पण 0 असतो आणि दशक पण 0 असतो त्या सालाला 400 न भाग गेला पाहिजे. मग आता बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं 15ला 4 न निश्चित भाग जातोय का? नाही. त्यामुळं 1500 हे लीप वर्ष नाही. ज्या संख्येला 4 न निश्चित भाग जातो ते लीप वर्ष असतं परंतु जे वर्ष हे शतक वर्ष असतं म्हणजे शेवटचे 2 अंक 0 असतात त्या वर्षाला मात्र 400 न भाग निश्चित गेला पाहिजे तरच ते काय असतं तर लीप वर्ष असतं. आता याच्यामध्ये जे सामान्य वर्ष आहे याच्यामध्ये किती दिवस असतात रे? 365. बरोबर 365 दिवस असतात. आता याच्यामध्ये जो फेब्रुवारी महिना आहे तो किती दिवसांचा असतो? 28. आता तुम्ही 365 ला आठवड्याचे वार 7 न भागलं तर बाकी किती उरते रे? 7 5 35 एकाव 5 घेतलं 7 दोन्ही 14 1 म्हणजे जे सामान्य वर्ष आहे याच्यामध्ये किती आठवडे असतात 52. आणि किती दिवस उरतो? 1 दिवस उरतो. म्हणजे साधारणतः 1 जानेवारी समजा आपण एक सामान्य वर्ष घेऊया 2011 घेऊया. 1 जानेवारी 2011 ला समजा सोमवार होता. बघा 1 जानेवारी 2011 ला सोमवार होता. मग 2011 या वर्षामध्ये सोमवार किती वेळा येणार सांगा?
फक्त एकच वार किती वेळा येणार आहे? आठवड्याचे वार 52 ना, म्हणजे एक वार 53 52 वेळा येणार. फक्त 1 जानेवारीचा वार किती वेळा येणार आहे? 53 वेळा येणार आहे. बरोबर आहे ना? 1 जानेवारीचा जो वार आहे तो किती वेळा येणार आहे? 53 वेळा येणार आहे. आता जे लीप वर्ष आहे, सांगा लीप वर्षामध्ये किती दिवस असतात रे? 366 300. आता ह्या 366 ला आठवड्याचे वार आपण 7 न भागलं. 7 पाचा 35, 1 वरून घेतला 6, 7 दुनी 14, 2. म्हणजे काय होणार बघा, आठवडे किती आले लीप वर्षामध्ये? 52 52 आठवडे. आणि किती दिवस खाली उरलं? बाकी किती उरले? 2 दिवस 2 दिवस. मग मला तुम्ही सांगा, 1 जानेवारीला समजा 1 जानेवारी 2000 आपण 12 घेतलं. 1 जानेवारी 2012 ला सोमवार आहे हा. आणि 2 जानेवारी 2012 ला कुठला वार येणार मग किती दिवसात? मंगळवार. आता मला सांगा कोणता वार 53 वेळा येईल रे? सोमवार व मंगळवार सोमवार आणि मंगळवार हे 2 वार किती वेळा येणार आहेत? 53 आणि जे लीप वर्ष आहे याच्यामध्ये जो फेब्रुवारी महिना आहे तो किती दिवसांचा असणार आहे? 29 बरोबर आहे. जो फेब्रुवारी महिना आहे तो 29 दिवसांचा असणार आहे. आता आपण 30, 29, 28 आणि 31 दिवसांचे महिने काढूया. अगोदर 30 दिवसांचे इंग्रजी महिने सांगा मला. एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर यासाठी आपण एजुसनो हा शब्द लक्षात ठेवतो. ए म्हणजे काय? एप्रिल एप्रिल. जून सुरुवात होणारा जून आणि जुलै आहे, पण त्यातला 1 नंबरचा महिना घ्यायचा जून. त्यानंतर सप्टेंबर ना, 9 न सुरुवात होणारा इंग्रजी महिन्यातला नोव्हेंबर. एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे 4 महिने 30 दिवसांचे असतात. आणि जो फेब्रुवारी महिना आहे सामान्य वर्ष असेल तर 28 दिवसांचा. बरोबर आहे ना? सामान्य वर्ष असेल तर फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. आणि लीप वर्ष असेल तर तो महिना 29 दिवसांचा असतो. आणि मग 12तून हे 5 महिने जर वजा केलं तर 7 महिने उरलाय की नाही. आणि उरलेले जे 7 महिने आहेत ते 31 दिवसांचे असतात. आता अजून एक बघा, माझ्या नोकरीतील एक जुनी सवय डीप अभ्यास करणे. मा नो ए जू स डी. काय लक्षात ठेवलं? मा नो ए जू स डी. आता पुस्तकामध्ये नवीन आले बघा, सामान्य वर्ष लीप वर्ष. मी एकत्रितपणे हे लक्षात ठेवलेलं आहे. मा म्हणजे कुठला महिना रे? मा न सुरुवात होणारा मार्च मार्च. नो न सुरुवात होणारा न सुरुवात होणारा एप्रिल आता मगाशी जून सुरुवात होणारा जून घेतला होता, आपण जुलै घ्यायचं. सप्टेंबर सप्टेंबर. डिसेंबर. बघा आता मार्च आणि नोव्हेंबरची दिनदर्शिका सारखी असते पहा. एप्रिल आणि जुलैची दिनदर्शिका सारखी असते. आणि सप्टेंबर आणि डिसेंबरची दिनदर्शिका सारखी असते. म्हणजे एकाच वर्षामध्ये 1 मार्चला जो वार आहे तोच 1 नोव्हेंबरला असणार आहे.
एकाच वर्षामध्ये 5 एप्रिलला जो आहे तोच 5 जुलैला असणार आहे. एकाच वर्षामध्ये 29 सप्टेंबरला जो वार आहे तो 29 डिसेंबरला आहे. अशा पद्धतीने कुठल्या महिन्याच्या दिनदर्शिका सारख्या असतात हे पण आपल्याला नंतर या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला मी म ना एक शिकवलं होतं बघा उन्हाळ्यामध्ये. म नाचा अर्थ काय रे? पहिला मा म्हणजे महाराष्ट्र दिवस. पहिलं मा म्हणजे काय? महाराष्ट्र दिन. त्या दिवशी कामगार दिन असतो ना, ती तारीख असते 1 मे. दुसरा म म्हणजे आपल्या बापूजींची, महात्मा गांधी यांची काय असते त्या दिवशी जयंती असते. आणि या महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशीच लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती असते आणि ती तारीख असते 2 ऑक्टोबर. आणि ना म्हणजे ख्रिसमस, ज्याला आपण काय म्हणतो, नाताळ म्हणतो. आणि ही जी नाताळची तारीख आहे ती असते 25 डिसेंबर. 25 डिसेंबर. एकाच वर्षामध्ये या 3 तारखांना समान वार असतो, बरोबर ना? म ना आहे ना माहित सगळ्यांना? हो 1 सर. मे राष्ट्रदिन, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि 25 डिसेंबर नाताळ. अगदी अशाच प्रकारची अजून एक क्लुप्ती आहे. नाव काय? बा शी स्वा टी. सांगा, बा म्हणजे काय रे? बालदिन. कोणाची जयंती असते त्या दिवशी? पंडित जवाहरलाल नेहरू. किती तारीख? तारीख 14 नोव्हेंबर. बरोबर, 14 नोव्हेंबर. शी म्हणजे काय? शिक्षक दिन. किती तारीख असते ती? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन. किती तारीख असते ही? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. आणि ती म्हणजे जयंती. टिळक जयंती पुण्यतिथी. नाही, टिळक पुण्यतिथी. ती तारीख किती असते? 1 ऑगस्ट. एकाच वर्षामध्ये बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन, टिळक पुण्यतिथीला एकच वार असतो. म्हणजे खाली दिलेल्या ज्या 4 तारखा आहेत त्यांना एकच काय असतो? वार असतो. आता एक साधं उदाहरण घेतो. 1 मे 2017ला सोमवार होता आणि तुम्हाला विचारलं 1 मे 2018ला कुठला वार असेल? सांगा पाहू. बुधवार. आता 1 मे 17 पासून 1 मे 18 पर्यंत जाताना जो फेब्रुवारी महिना येतोय आड, तो 17चा येतोय का 18चा रे? मेच्या पुढे आपण गेलोय, त्यामुळे 17चा फेब्रुवारी महिना येत नाही, 18चा येतोय. मग 2018 लीप वर्ष आहे का? 2018 लीप वर्ष आहे का? नाही. मग सामान्य वर्ष असल्यावर एकच वार पुढे जातोय की रे? मंगळवार सर. मंगळवार येणार. आता असं असेल समजा 1 जानेवारी 2016ला सोमवार आहे आणि विचारलं तुम्हाला 1 जानेवारी 2017ला कुठला वार? आता सांगा पाहू. बुधवार. फेब्रुवारी 16. आणि 16 हे काय आहे? लीप वर्ष आहे. म्हणून इथं मात्र 2 वार पुढे जाणार, म्हणजे बुधवार होणार. आता महिना घेऊया. समजा 1 जानेवारी 2019ला मंगळवार होता आणि तुम्हाला विचारलं 1 मार्च 19चा वार कुठला? सांगा कसं करायचं?
आता मला सांगा जानेवारी महिना किती दिवसांचा असतो रे? 31 31. आणि फेब्रुवारी 19 हे फेब्रुवारी महिना सामान्य वर्षातला आहे, मग त्यात दिवस किती? 28. आता तारीख एकच आहे, त्यामुळे काय करायचं, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं 31 दिवसातून आपण माहित आहे आठवड्यातून एकच वार पुन्हा येतो, म्हणजे 7च्या पटीतील संख्या वजा करायची. 7 किती? 28. इथं वजाबाकी 3 आली आणि 7 चौक 28. 28 वजा 28 किती? 0. आणि ह्या दोघांची बेरीज किती आली? 3. मग 3 वार आपल्याला पुढे जावं लागणार आहे का नाही? शुक्रवार 3 वार जावा, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बरोबर ना? बरं ठीक आहे, बेसिक माहिती अजून देण्यासारखी आहे, परंतु आपलं टार्गेट 28 डिसेंबर NMS आहे, त्यामुळे आपण NMS परीक्षेतला सुद्धा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता पहा या ठिकाणी एक तुमच्या पुढे प्रश्न आहे, पहा, जर शिक्षक दिन रविवारी असेल तर ख्रिसमस कोणत्या वारी असेल? पर्याय क्रमांक 4 रविवार. पर्याय क्रमांक 4 4 रविवार. बघूया आपण त्याने काढलं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. मला तर चुकीचं वाटतंय. मी तुम्हाला मागाशी एक सांगितलं होतं बघा, मा नो ए जू स डी 2-2 महिन्यांचा आपण गट तयार करायचा. आता ह्यातला स आणि डी हे आपण विचारात घेऊया. स म्हणजे कुठला महिना? सप्टेंबर. आणि डी म्हणजे डिसेंबर. म्हणजे सप्टेंबर आणि डिसेंबरची दिनदर्शिका सारखी असते. आता जो शिक्षक दिन आहे तो असतो 5 सप्टेंबरला. जो शिक्षक दिन आहे तो 5 सप्टेंबरला असतो. आणि 5 सप्टेंबरचा वार तुम्हाला रविवार दिलेला आहे. शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला आणि 5 सप्टेंबरचा वार दिलेला आहे रविवार. आणि तुम्हाला ख्रिसमस नाताळ, आता ख्रिसमस जो नाताळ आहे तो 25 डिसेंबरला असतो. मग इथे मी लिहितो 25 डिसेंबरचा तुम्हाला वार विचारलेला आहे. आता मी सांगितलं सप्टेंबर आणि डिसेंबरची दिनदर्शिका सारखी असते पहा. मग 5 सप्टेंबरला जर रविवार असेल तर 5 डिसेंबरला सुद्धा रविवारच असणार. 5 डिसेंबरला सुद्धा कुठला वार असणार आहे? रविवार. कारण सप्टेंबर आणि डिसेंबरची दिनदर्शिका सारखीच असते. म्हणजे सप्टेंबर आणि डिसेंबर मधील समान तारखांना समान वार असतो. 5 सप्टेंबरला जर रविवार असेल तर 5 डिसेंबरला सुद्धा रविवार असतो. आता त्या तारखेमध्ये 7च्या पटीतील संख्या जर मिळवली तर तोच वार येतो. आता आपण काय करूया, 7 त्रिक 21. मग या 5 मध्ये 21 मिळवलं तर 21 आणि 5 किती येणार? 26. आता 7च्या पटीतील संख्या मिळवल्यानंतर वार बदलत नाही, म्हणजे 26 डिसेंबरला सुद्धा रविवारच येणार आहे. आपल्याला विचारलंय 25 डिसेंबर, म्हणजे एक आपल्याला तारीख मागे जायचं आहे. मग तारीख जर एक दिवस मागे जायचं असेल तर वार सुद्धा एक मागे जावं लागणार. म्हणजे काय राहणार? 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस जो नाताळ आहे तो शनिवारी असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं काय आहे? उत्तर आहे. मानो एजू सडी ही जर तुमच्या क्लुप्ती लक्षात राहत नसेल तर अजून एक आपल्याकडे दुसरं आहे. शिक्षक दिन माहित आहे किती तारखेला आहे? 5 सप्टेंबरला. आता सप्टेंबर पासून मी डिसेंबरचं सगळं महिने येतो. सप्टेंबर झाल्यानंतर कुठला महिना आला? ऑक्टोबर. ऑक्टोबर नंतर पुढचा महिना आला नोव्हेंबर. आणि नोव्हेंबर नंतर पुढचा महिना आहे डिसेंबर.
पण ख्रिसमस जो नाताळ आहे त्याची तारीख असते 25 डिसेंबर. मी जी तारीख दिलेली आहे ती एक लिहितो आणि ज्या तारखेचा वार विचारलेला आहे ती एक लिहितो. आता मला सांगा ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवस किती असतात रे? 31. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवस असतात 30. आता ह्याच्यातून आपण 7च्या पटीची संख्या वजा करूया. 7 चौक 28 वजा करूया. मग 31 मधून 28 गेले किती राहिलं? 3. ह्याच्यामधून सुद्धा 28 वजा करूया. 30तून 28 गेल्यावर किती राहिलं? 2. आता फक्त आपल्याला सप्टेंबर महिन्याचं आणि डिसेंबर महिन्यांचं काय लिहायचं आहे? दिवस लिहायचं आहे. आता साधारणतः 5 सप्टेंबर त्यातलं 5 विचारात घेऊ नका. सप्टेंबर महिना किती दिवसांचा असतो? 30 दिवसांचा असतो. मग 30तून 5 वजा करा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा दिवस किती उरलं? 25. बघा 25. आता 25तून पुन्हा 7 त्रिक 21 वजा करूया. मग 25तून 21 वजा केल्यावर किती आलं? 4 दिवस. आता डिसेंबरचं मात्र 25 दिवस धरायचं. आता ह्याच्यातून 7 त्रिक 21 वजा करूया म्हणजे हे 4 दिवस उरलं. आता ह्या सगळ्यांची आपण बेरीज करू. बघा 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13 दिवस आलं. आता ह्या 13 मधून पुन्हा किंवा 13ला आपण 7 न भागूया. आठवड्याचे वार 7 ना. 7 एके 7. किती आली वजाबाकी? 6. म्हणजे 6 बाकी आले. मग 6 दिवस पुढे जायचं. मग 5 सप्टेंबरला जर रविवार असेल तर आपल्याला विचारलेलं आहे 25 डिसेंबरला कुठला वार? 6 दिवस पुढे जावा रविवार नंतर. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. बघा शनी येते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आपण 2 पद्धतीने उदाहरण सोडवलेलं आहे. सर्वांना समजलंय का रे? हॅलो. हो सर. सर सर हा मानो ए जू सडी मधलं जू म्हणजे जुलै का जून? जुलै. हा. आता पहा जर प्रजासत्ताक दिन शनिवार असेल तर पुढच्या वर्षीचा स्वतंत्र दिन कोणत्या वारी असेल? आणि इथं सांगितले पुढच्या वर्षी हे काय आहे? तर लीप वर्ष आहे. आता प्रजासत्ताक दिन शनिवारी प्रजासत्ताक दिनाचा तारीख कुठली रे? 26 जानेवारी. हा 26 जानेवारी. आता आपण एक घेऊया पुढचं वर्ष स्वातंत्र्य दिन पुढचं वर्ष लीप वर्ष आहे. समजा हे मी 2019 साली घेतलं म्हणजे 2020 काय येईल? लीप वर्ष येईल. मग 26 जानेवारी 2019 ला कुठला वार दिलेला आहे? शनिवार दिलेला आहे. बरोबर ना? आता मला तुम्ही सांगा 26 जानेवारी 2020 ला कुठला वार येईल रे? 20 लीप वर्ष आहे ना. परंतु ती विचारात घेऊन चालणार. फेब्रुवारी महिना 19च मोजणार आहे की. फेब्रुवारी महिना 19च मोजणार आहे. म्हणजे लीप वर्ष इथं विचारात घेऊन उपयोग नाही. इथं पुढचा वार कुठला असणार आहे? रविवार असणार आहे. हा आता पुढे बघा पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन. आता जानेवारी पासून आपण ऑगस्ट पर्यंत लिहूया. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि शेवटचा ऑगस्ट. पुढच्या वर्षीचं स्वातंत्र्य दिन म्हणजे की 15 ऑगस्ट. म्हणजे 15 ऑगस्ट 20 चा आपल्याला वार काढायचा आहे. आता थोडं केअरफुली पहा 26 जानेवारी 20 ला रविवार आहे. बघा आता जानेवारीचे दिवस किती मोजायचे सांगा रे मला? जानेवारी महिना किती दिवसांचा असतो? 31. मग 31 मधून 26 वजा करा. 4. 5. 5. फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 29. लीप वर्ष असल्यामुळे 29. त्यातून 28 वजा करा. 1.
1. मार्च महिना किती दिवसांचा? 31. त्यातून 28 वजा करा. 3. एप्रिल महिना किती दिवसांचा? 30. त्यातून 28 वजा करा. 2. मे महिना 31. त्यातून 28 वजा करा. 3. जून महिना कितीचा? 30. त्यातून 28 वजा करा. 2. जुलै महिना 31. 28 वजा करा. 3. आणि 15 ऑगस्टचं 15 दिवस. त्यातून 14 वजा करा. 1. बरोबर. आता ह्या पुढच्यांची आपण बेरीज करूया. 5 आणि 6 6 आणि 3 9. 9 आणि 2 11. 11 आणि 3 20. 14 आणि 2 16 16 19 आणि 20. 20. आता या 20 ला 7 न भागा. शनिवार. म्हणजे 6 वार पुढं. मग आता रविवारच्या पुढे 6 वार जावा. कुठला वार येतो बघा? शनिवार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. नेक्स्ट. खाली घड्याळातील काही वेळा दिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या वेळी घड्याळातील 2 काट्यात 0 अंशाचा कोन तयार होतो? आता हे गणित ऑब्झर्वेशन पण कळते. 12 वाजता तास काटा पण 12 वर असणार आहे आणि मिनिट काटा पण 12 वर असणार आहे. म्हणजे हे दोन्ही काटे एकमेकावर आहेत. म्हणजे 12 वाजता घड्याळाचा तास काटा आणि घड्याळाचा जो मिनिट काटा आहे यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन तयार होतो. पुढचा प्रश्न 26 जुलै 2019 ला शुक्रवार होता, तर 26 जुलै 2011 ला कोणता वार होता? आता पहा, मी इथं तारीख लिहितो. 26 जुलै 2011 चा वार आपल्याला विचारलेला आहे. आता मी खाली तारीख लिहित नाही, फक्त साल लिहितो. 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018 आणि 2019 आणि ही शेवटची तारीख लिहितो 26 जुलै. आता याच्यातील लीप वर्ष कोणते रे? ह्यातलं लीप वर्ष मला वाटते 2012 एक येणार लीप वर्ष. 2012 काय आहे? लीप वर्ष आहे आणि हे 2016 एक लीप वर्ष येणार. म्हणजे या ठिकाणी 2 काय आहेत? लीप वर्ष आहेत. 2 काय आहेत? तर लीप वर्ष आहेत आणि बाकीचे आहेत ती काय आहेत? तर सामान्य वर्ष आहेत. आता 26 जुलै 2019 चा वार तुम्हाला दिलेला आहे शुक्रवार. वार कुठला दिलेला आहे? शुक्रवार. आता आपण मागे येतोय बरं का, 19 सालापासून 11 सालापर्यंत उलट येतोय. आता मागे येताना फेब्रुवारी महिना हा 19चाच इथे येणार आहे आणि 19 हे सामान्य वर्ष आहे. म्हणजे एका वर्षानं मागे येताना या ठिकाणी एकच वार पुढे यायचं, मागे यायचं. म्हणजे इथं शुक्रवारच्या मागचा वार कुठला येणार? गुरुवार. पुन्हा 18 हे सुद्धा सामान्यच वर्ष आहे. पुन्हा एक वार पुढे या, म्हणजे बुधवार होणार. 17 पण सामान्य वर्षच आहे. एक वार पुढे या, मंगळवार.
2016 मात्र लीप वर्ष आहे. आता इथं 2 वार पुढे यायचं, मागे यायचं. म्हणजे मंगळवारच्या मागचा वार सोमवार आणि सोमवारच्या मागचा वार कुठला येणार इथं? रविवार. पुन्हा 15 सामान्य वर्ष 1 वार पुढं माग शनिवार. 14 पण सामान्य वर्ष 1 वार मागे या. शनिवारच्या मागचा वार शुक्रवार. 13 पण सामान्य वर्ष 1 वार मागे या. शुक्रवारच्या मागचा वार गुरुवार. आता हे लीप वर्ष आहे, 2 वार मागे या. म्हणजे बुधवार आणि मंगळवार. आहे का उत्तर बघा? मंगळवार 4थ्याला पर्याय क्रमांक 2. समजलं का तुम्हाला हे उदाहरण? हो सर. किंवा असं जरी केलं तरी चालतंय बघा. आता हे फक्त साल विचारात घेऊ नका, कारण त्यात सालातील त्या तारखेचा वार विचारलेला आहे. आता 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 सामान्य वर्ष आहेत, म्हणजे ते 6 दिवस. आणि लीप वर्ष 2 आहेत. लीप वर्षात 2 वार आपण मागे जातो, म्हणजे बेदुनी 4. ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे? 10. 10. मग ह्या 10ला 7 न जर भागलं तर बाकी किती उरते रे? 3. मग सरळ काय 3. करूया? मंगळवार पासून शुक्रवार पासून 3 वार मागे या. शुक्रवार पासून 3 वार मागाल्यावर काय येणार? गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. अगदी कमी वेळामध्ये आपल्याला हे उदाहरण सुटू शकतं, कॅल्क्युलेशन न करता. चला पुढं. 7:40 झालेली असताना घड्याळाच्या तास काट्यात व मिनिट काट्यात किती अंशाचा कोन असेल? सूत्र आहे, माहिती आहे का सूत्र याचं? घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील अंशात्मक कोन काढण्याचं सूत्र. समजा कोणाला मी थीटा म्हणलं, माहिती सर. सांगा. माहिती सांगू. 11.2 तास तास गुणिले गुणिले 30 30 हा वजा मिनिट गुणिले 11/2. बरोबर. तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. आता तास म्हणजे किती वाजून गेलेले आहेत ते तासच्या ठिकाणी संख्या ठेवायची. 7 गुणिले 30. आता मिनिटे किती झालेले आहेत? 40. इथे ठेवूया. 40 गुणिले 11/2. आता इथं बघा, बे 1 बे, बे 2 4 आणि 0 ला 0. आता हा गुणाकार किती? 7 3 21 आणि त्याच्यावर एक 0 आहे का नाही? 0 आहे का नाही? आणि हा गुणाकार 11 2 22 आणि त्याच्यावर एक 0. आता लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही, मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. इथे काय बेरजेचा नियम वगैरे वापरतो. 10 म्हणजे 7:40 दोन्ही काट्यामध्ये अंश मापाचा कोन तयार होईल. पुढं, रश्मीनं सोमवारी 21 दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला. नंतर लगेचच येणाऱ्या गुरुवारी तिचा अर्ज मंजूर झाला. तिला शनिवारी व रविवारी आठवड्याची सुट्टी असते. अर्ज मंजूर करून झाल्यानंतर तिने 5 दिवस पूर्ण दिवस काम केले आणि ती रजेवर गेली, तर ती कोणत्या वारी पुन्हा कामावर रुजू होईल? आता बघा, रश्मीनं सोमवारी 21 दिवसांच्या सोमवारी अर्ज दिला. मी तो वार लिहितो. सोमवारी अर्ज दिला आणि गुरुवारी अर्ज मंजूर झाला. गुरुवारी अर्ज काय झाला? मंजूर झाला. पण अर्ज मंजूर झाल्यानंतर 5 दिवस तिने काम केलं. आता गुरुवार नंतर बघा, गुरुवारी अर्ज मंजूर झाला, मग आता शुक्रवारी तिनं काम केलं, बरोबर आहे ना? शुक्रवारी 5 दिवस काम केलं का नाही? शनिवारी आणि रविवारी त्यांना काय असते? आठवड्याची सुट्टी असते. त्यामुळे ते 2 कामकाजाचे दिवस धरूच नका. मग पुन्हा तिने सोमवारी पण काम केलं. दुसरा दिवस कामाचा तिचा सोमवार. पुन्हा तिने मंगळवारी पण काम केलं. पुन्हा बुधवारी पण तिनं काम केलं 4थ्या दिवशी, आणि पुन्हा गुरुवारी पण काम केलं. म्हणजे गुरुवारी अर्ज मंजूर झाल्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवारी सुट्टी, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असं 5 दिवस तिनं काम केलं. म्हणजे ती कुठून पुढे रजेवर गेली रे?
ह्या वारापासून पुढे ती रजेवर गेली. म्हणजे गुरुवारी ती दिवसभर कामकाज करत होती. म्हणजे ती रजेवर कधीपासून गेली? शुक्रवारपासून गेली. बरोबर ना? हा. आता विचारलेलं आहे किती दिवसांची सुट्टी आहे तिची? 21 दिवसांची काय आहे सुट्टी आहे. मग मला सांगा ती 21 ला जर तुम्ही 7 न भागलं तर बाकी किती उरते रे? 0. शून्य. मग ती कुठल्या दिवशी कामावर रुजू होईल सांगा बरं? बघ कोण सांगते? शुक्रवार. 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 अगदी शुक्रवार. बरोबर. शुक्रवारीच शुक्रवार. रुजू होणार आहे. ठीक आहे. एका वर्षी मकर संक्रांत बुधवारी होती. जर ते वर्ष लीप वर्ष नसेल तर त्याच वर्षातील आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या वारी होता? आता मला मकर संक्रांतीची एक तारीख सांगा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक तारीख सांगा पाहू. सर मकर संक्रांत 14 जानेवारी आणि आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून. मकर संक्रांती किती? 14 जानेवारी. बरं. 14 जानेवारी. वार कुठला? बुधवार. बुधवार. आणि आंतरराष्ट्रीय योगा दिन किती? 21 जून. 21 जून. 21 जून. जून. खाली 21 जून. आणि 21 जूनचा वार या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. आता हे झाले लीप वर्ष नसेल म्हणजे कसलं वर्ष आहे रे? सामान्य वर्ष आहे. आता ह्या दरम्यानचं वार मला सांगा. जानेवारी नंतर फेब्रुवारी, फेब्रुवारी नंतर मार्च, मार्च नंतर एप्रिल, एप्रिल नंतर मे आणि मे नंतर जून. सांगा फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असणार आहे सामान्य वर्षात? 28. मार्च महिन्यात 31, एप्रिल मध्ये 30, मे मध्ये 31. आणि जूनचे 21 धरायचे. आणि जानेवारीचे किती धरू सांगा? जानेवारी महिना 31, 31तून 14 वजा करा. 17. आता ही संख्या लहान करू. 7च्या पटीतील संख्या वजा करा. 7 दुनी 14 वजा करा 17तून. 3. 28तून 28 वजा करा. 0. 31 वजा 28. 3. 30 वजा 28. 2. 31 वजा 28. 3. 21 वजा 21. 0. करा या सर्वांची बेरीज. 3 आणि 0 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 11. 8, 8 आणि 3 11. 11. मग ह्या 11ला कितीनं भागायचं? आठवड्याचे वार 7 न. 7. किती वजाबाकी आली? 4. 4. मग 4 वार पुढे जावा. बुधवारच्या पुढचं 4 वार घ्या. पर्याय क्रमांक 2. गुरुवार पर्याय क्रमांक 2. रविवार पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. सगळ्याला पर्याय क्रमांक 2 आहे. एका वर्षी बालदिन गुरुवारी होता. जर ते वर्ष लीप वर्ष असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी होता? आता मला सांगा बालदिनाचा तारीख सांगा रे. 14 नोव्हेंबर. बरोबर. 14 नोव्हेंबरचा वार कुठला आहे? गुरुवार. गुरुवार आहे. आता लीप वर्ष दिलेलं आहे. बरं ठीक आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी चा वार आपल्याला विचारलेला आहे. आता काय करूया? एक समजा आपण 28 फेब्रुवारी किंवा त्या ममना भाषी मध्ये कुठे बसतंय का रे? किंवा मानव एज्युस्टडी मध्ये बसतंय का बघा बरं. बरं आपण मानव एज्युस्टडी मध्ये बसतंय का बघू. नो ए जू स आणि आता 2 महिन्यांचं गट तयार करायचं असतं की नाही. आता पहिली जोडी काय आहे? मार्च मार्च नोव्हेंबर.
नोव्हेंबर. म्हणजे एकाच वर्षामध्ये मार्च आणि नोव्हेंबरची दिनदर्शिका कशी असते? सारखी असते. मग 14 मार्च एकच मिनिट, इथं 28 फेब्रुवारी दिले ना. मग 28 फेब्रुवारी समजा आपण लीप वर्ष असल्यामुळे 2020 साली घेऊया, कारण 20 हे लीप वर्ष आहे. 28 फेब्रुवारी 2020 चा वार विचारलेला आहे ना. असं करूया, आपण 14 नोव्हेंबर 20 साली घेऊया. सांगा 14 नोव्हेंबर 20 ला कुठला वार आहे? गुरुवार. 14 मार्च 20 ला कुठला वार असेल रे? गुरुवार. कारण मगाशी सांगितलं मानो एजू सडी. मार्च आणि नोव्हेंबरची दिनदर्शिका सारखी असते. म्हणजे 2020 हे लीप वर्ष आपण विचारात घेतलं. 14 नोव्हेंबर आणि 14 मार्चची जो वार आहे तो समान असणार आहे. आता बघा जवळ आले आपण. 14 मार्च चा वार गुरुवार आहे. आता ह्यातून 7 वजा करू, म्हणजे आठवड्याचे वार 7 ना. 7 वजा केल्यावर किती राहिले? 7च ना. 7 मार्च 20 ला कुठला वार असेल? आठवड्यानं मागाल्यावर तोच वार, गुरुवार. गुरुवार. अजून 7 वार माग या. 7 वार माग आल्यावर कुठला वार येणार? तारीख कुठली येणार? 29 फेब्रुवारी. हा, मग 29 फेब्रुवारीचा वार कुठला असणार? तोच गुरुवार. अजून एक दिवस माग या. बुधवार. 29 फेब्रुवारी बुधवार. बुधवार. म्हणजे 8व्याचं उत्तर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. सर, मानो एजू सडी मध्ये ते लिप वर्षाला लागू पडतं का लिप वर्ष नसताना? दोन्ही पण वर्षाला लागू पडते. लीप वर्ष असू दे नाहीतर सामान्य वर्ष असू द्या. मार्च नोव्हेंबर दिनदर्शिका सारखी. मानो एजू म्हणजे एप्रिल आणि एजू म्हणजे काय सांगितलं? एप्रिल आणि जुलै दिनदर्शिका सारखी. सडी म्हणजे सप्टेंबर आणि डिसेंबरची दिनदर्शिका सारखी. आता पुढचा पानं व प्रश्न. 2 आणि 3 वाजण्याच्या दरम्यानची अशी कोणती अंदाजी वेळ आहे की जेव्हा घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये काटकोन असेल? मी रात्री तुम्हाला एक व्हिडिओ पाठवला होता बघा, अतिशय छान व्हिडिओ. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला त्यांना घड्याळाचा प्रश्न कसलाही कमी वेळेमध्ये सुटणार. कुणी कुणी व्हिडिओ पाहिला रात्री मी पाठवलेला? बरं, आपण एक घड्याळ काढूया साधं. हा, इथं 12 गार लागत 2 3 4 5 6 7 8 इकडे हा बघा, आता 2 आणि 3 वाजण्याच्या दरम्यान लक्षात ठेवा 90 अंशाचा कोन आहे का नाही, 2 वेळा तयार होणार. या एका तासामध्ये 2 वेळा तयार होणार आहे. साधारणतः आपण एक अंदाजे काढूया. तास काटा आपण 2 वर जर घेतला, समजा हा तास काटा आहे 2 वर. आता मिनिट काटा साधारणतः 11 वर असेल तरी सुद्धा इथं काटकोन तयार होतोय बघा दोघांमध्ये. पण ही जी वेळ आहे ती 2च्या अगोदरची आहे, त्यामुळे मिनिट काटा आपल्याला 12च्या अगोदर घेऊन चालणार नाही. मग मिनिट काटा आपल्याला पुढे घेतला पाहिजे. मला वाटते साधारणतः 5 वर घेऊ. आता बघा इथे काटकोन तयार झाला. म्हणजे तास काटा आपण 2 वर घेतलेला आहे आणि मिनिट काटा 5 वर घेतलेला आहे. लगतच्या 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. मग आता 2 आणि 3च्या मध्ये 30 अंशाचा, 3 आणि 4च्या मध्ये 30 अंशाचा, 3 आणि 4 आणि 5 मध्ये 30, म्हणजे 30 त्रिक 90. बघा बरोबर अंदाज 90. म्हणजे अंदाजी वेळ आपण 2 वाजून 25 मिनिटं काढलेली आहे. अंदाजी वेळ किती काढलेली आहे? 2 वाजून 25 मिनिटं काढलेली आहे.
परंतु ही खरोखरची वेळ नाही, कारण 2:25 झालेले आहेत, म्हणजेच तास काटा 2 वर असणार नाही, 2च्या थोडा पुढे गेलेला असणार आहे, म्हणजे 2 आणि 3च्या कुठेतरी दरम्यान वगैरे असणार आहे. बर, आता इथे एक क्लुप्ती आहे पहा, 2:25 ही आपण अंदाजी वेळ घेतलेली आहे. आता इथं मिनिटं किती आहेत पुढं, आपण अंदाजे घेतलेले 25 आहेत. आता या 25 ला आपण 11 न भागायचं. 25 ला काय करायचं, 11 न भागायचं. बघा किती येतंय, 11 2 22. उरलं किती, 25 22 गेलं, 3 उरलं आणि खाली 11 राहिलं. म्हणजे 2.311 मिनिटं ऍड करायची ह्याच्यामध्ये. म्हणजे ह्या 25 मिनिटामध्ये 2.311 ऍड करायचं. म्हणजे किती वाजल्या बघा, 2 वाजून 25 आणि 2 27 आणि पुढे 311. पण त्यांनी सांगितले अंदाजे वेळ कोणती. आता अंदाजे वेळ आपण ही घेऊया, मग 2 वाजून 27 मिनिटे ही काय घ्यायची, आपण अंदाजी वेळ घ्यायची. आता हा प्रश्न जर तुम्हाला अजून व्यवस्थित समजावायचा असेल तर मी रात्री तुम्हाला युट्यूबचा जो व्हिडिओ टाकला का तो कंपल्सरी पहा. 11नच का भागायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. समजलं का सर्वांना हे 2:27 उत्तर कसं आलं? हो हो सर. हो सर. हा, ठीक आहे. पुढचा प्रश्न, एका विशिष्ट दिवशी शुक्रवार होता, त्यानंतर 270 दिवसांनी एक समारंभ आयोजित केला होता. हॉल समारंभाच्या आधी 90 दिवस आरक्षित केला. तर ज्या दिवशी हॉल आरक्षित केला त्या दिवशी कोणता वार असेल? आता 270 दिवसांनी समारंभ होता, परंतु हॉल समारंभाच्या आधी 90 दिवस आरक्षित केला. म्हणजे किती दिवसांना आरक्षित केला आपण? 270 मधून 90 वजा करू, किती वजा येणार आहे? वजाबाकी किती ती? 180. म्हणजे शुक्रवार या वारानंतर 180 दिवसांनी या ठिकाणी तो हॉल काय केला, आरक्षित केला. मग आपण आठवड्याचे वार 7 समजतो. मग ही जी वजाबाकी आली ह्याला 7 ने आपण भागायचं. बघू बाकी किती होते. 7 दोन्ही 14, 18 14 वजाबाकी 4, वरून घेतला 0 आणि 7 5 35. किती वजाबाकी आली? 5. आणि तर शुक्रवार आहे का नाही, शुक्रवारच्या पुढे 5 वार जावा. कुठला येणार शुक्रवारच्या पुढे 5 वार गेल्यावर? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. म्हणजे ज्या दिवशी हॉल आरक्षित केला तो वार काय असणार आहे? बुधवार असणार आहे. पर्याय क्रमांक 3. सुनीलने बुधवार दिनांक 9/9/2009 पासून 1.5 महिना रजा घेतली, तर तो रजेनंतर कोणत्या तारखेला व कोणत्या वारी कार्यालयात उपस्थित? आता बघा, वार प्रत्येक ठिकाणी वेगळे आहेत, त्यामुळे तुम्ही वार काढलं नाही. वार सोमवार रिपीट आहे ना, बरं बघूया आपला वार कुठला येतोय, आपण ठरवूया अगोदर. बुधवार पासून त्यानं रजा घेतली. 1.5 महिन्याचे दिवस किती रे? 1.5 महिन्याचे दिवस किती? 45. 45 दिवस. मग आपण काय करूया, आठवड्याचे वार 7 न भागू 45 ला. बाकी किती उरते बघूया. 7 च कोण? 42. किती उरले बाकी? 3 बाकी उरली आहे की नाही. मग 3 वार पुढे जावा, बुधवार नंतर 3 वार पुढे जावा. पर्याय क्रमांक 4 शनिवार. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. अगदी बरोबर. पर्याय पर्याय क्रमांक 4. उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण दिनदर्शिका हा घटक पाहिलेला आहे. उद्याच्या तासिकेला सुद्धा या दिनदर्शिकेतले राहिलेलं सगळं प्रश्न घेऊया. बस करूया. ओके, बाय.